जॉर्ज संघाचे पुरस्कर्ते आकाश देवळेकर यांचं सुद्धा आगमन झालं. तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कैलासवासी किशोर स्मृती चषक 2017 मध्ये एक भव्य दिव्य आयोजन अष्टविनायक क्रिकेट क्लब खवाडी यांच्या माध्यमातून हॅलो चला मंच चला विनंती करतो केतन पाटील तुम्ही मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अच्छा मान्यवर केतन पाटील यांना विनंती करतो मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. मेन पंचाला विनंती करतो लवकरात लवकर. हॅलो हॅलो सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. 10वा खेळाडू पाठवून द्यायचा रोज 11. पहिला चेंडू चला पंच तुम्ही तुमचा डिसिजन कळवायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. रोहन रोहन पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. पंचांनी डिसिजन दिलाय. चला पंच तुमचा डिसिजन कळवायचा आहे. निर्धाव चेंडू आहे. गोलंदाज राज पहिल्या षटक घेऊन होते. गोलंदाज राजचा वापर केला पहिल्या षटकामध्ये. त्या दरम्यान एक पारितोषिक आला केलं किशोर गोपीनाथ भोईर यांच्या स्मरणार्थ आयुष अमित यादव अर्णव अमित यादव यांच्याकडून लागोपाठच्या 3 चौकारांना रोख रक्कम 500 रुपयाचे पारितोषिक. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचे पारितोषिक. तसे मेडन ओव्हर साठी 1000 रुपयाचे पारितोषिक आलंय. रोख रक्कम 2000 रुपये कॅश आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झाली आहे. बघू कुठला फलंदाज ठरतोय कुठला गोलंदाज ठरतोय. सेकंड फलंदाज ज्ञानेश. पहिला चेंडू निर्धाव येतोय राज यांचा. अप्रतिम चेंडू फेकलेला. चेंडू पडल्यानंतर भरपूर उसळी घेतलेली. पहिला चेंडू निर्धाव येतोय. त्या दरम्यान दुसरा चेंडू समोर येतील दानेश. राज टू दानेश. टॅप केलाय समोर. तिथे क्षेत्ररक्षक मात्र सज्ज आहे. राहुल उर्फ दाद्या आणि त्याला समजलं आता बॉक्स क्रिकेट मध्ये पुन्हा स्ट्राईक रोड होते ती नवीन विक्की याच्याकडे. गोलंदाज सज्ज होते राज. पहिलं षटक घेऊन येतोय राज. सामना 3 षटकांचा असण्याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. अजून एक पारितोषिक आला. चौकारांच्या हॅट्रिकला रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. केतन पाटील यांच्याकडनं ऑफ ड्राय केला चेंडू. तो पॉइंट रिजनला डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. एकच धाव येते. एकने धावसंख्या पुढे सरसवली 2 वर. 3 चेंडू धाव फलकावर 2. पहिल्या षटकामध्ये राजचा वापर केलाय. राज आतापर्यंत यशस्वी ठरतोय. 3 चेंडू फेकले 2च धावा खर्च केल्यात. पुढील चेंडू राज यांच्या समोर जातील ते विक्की. पुढे सरसावतायत डायरेक्ट हिट. फलंदाज मात्र इथे बाद होतोय विक्की. फलंदाज बाद होतोय. यश प्राप्त होते ते म्हणजे हॅलो 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 यश मात्र प्राप्त होते ते गोलंदाज
राजला पहिली सफलता प्राप्त होते गोलंदाज राजला. पुन्हा नवीन फलंदाज स्ट्राईकला येतोय रिजवान. सेकंड फलंदाज रिजवान, गोलंदाज सज्ज होते राज पहिलं षटक घेऊन. ब्लॉकल मध्ये चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक मध्ये इथे सज्ज आहे डीप मध्ये. बॅकिंग करायला सुनील येत आहेत. एकच धाव येते आहे, एकने धावसंख्या पुढे सर 3 वर 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत आणि मात्र एक सफलता प्राप्त होते ती गोलंदाज राज याला. अप्रतिम कमबॅक करतोय राज. थोडस बॅकफुटला नेलं ते म्हणजे रोज 11 संघाला. पुन्हा स्ट्राईकला फलंदाज येतोय ज्ञानेश. ज्ञानेश बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय येणाऱ्या षटकांमध्ये. या षटकाचा शेवटचा चेंडू आहे. चांगला फलंदाज ज्ञानेश. ज्ञानेश टू राज. षटकातला शेवटचा चेंडू चेक केलाय गोलंदाज राजने. पुन्हा पुढील चेंडू गोलंदाज राज यांचा. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली. चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव येते लेग बायच्या स्वरूपामध्ये. चेंडू पडल्यानंतर छातीला लागला चेंडू फलंदाज ज्ञानेशच्या आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. एकने धावसंख्या पुढे सरसावली 4 वर. पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा खर्च केला गोलंदाज राजने. गोलंदाज येतोय राहुल उर्फ लॅबो. दुसरं षटक घेऊन येत आहे वैयक्तिक पहिलं व सांगे घडतं दुसरं षटक घेऊन येत आहे राहुल. राहुल वर विश्वास दाखवलाय कर्णधार रोहनने. बघा राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय या दुसऱ्या षटकामध्ये. नक्कीच पारितोषिकांचा वर्षाव होतोय. किशोर गोपीनाथ भोरे यांच्या स्मरणार्थ आयुष अमित यादव अर्णव अमित यादव याकडून लागोपाठच्या 3 चौकारांना 500 रुपयाचे. तसं विकेट हॅट्रिकला 500 रुपये. मेडन ओव्हरला 500 रुपये. तसे केतन पाटील यांच्याकडनं चौकारांच्या हॅट्रिकला 500 रुपये. खूपच पारितोषिक आलेत. सेकंड फलंदाज रिजवान. गोलंदाज सज्ज होता राहुल. पहिले दुसरे षटक घेऊन राहुल फ्लॅबो. पुढे चेंडू टॅप केलाय. एकच धाव येते. एकने धावसंख्या पुढे सरसावली ती 5 या धावसंख्येवर. धावसंख्या खूपच अशी कमी लो स्कोर दिसतोय या दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज मात्र वापरला तो दुसऱ्या षटकात राहुलचा वापर केला. अवघ्या राहुल मात्र खरा उतरते का विश्वासार्ह कर्णधाराच्या. शाखेला फलंदाज ज्ञानेश. पुढे चेंडू नो चेंडू रिव्हर्स स्वीप करून काढलाय. एकच धाव येते. गोलंदाज सज्ज होते राहुल. पुढे चेंडू टाकण्यासाठी सायकला फलंदाज रिजवान. ब्लॉकहोल मध्ये चेंडू होता ऑफ साइडला खेळून काढलाय. क्षेत्रक्षक सज्ज आहे. चेंडू वेळ घेत आहेत. बॅकिंग मात्र स्वतःच करतायत. एकच धाव देते या चेंडूवर. एकने धावसंख्या पुढे सरसावली 7 वर 8 या धावसंख्येवर. 2 चेंडू धाव फलकावर 8. थोडीशी खराब गोलंदाजी करतोय. पुढे सरसवताय चेंडू ती टॅप केल्या ऑन साइडला. एकच धाव येते. एकने धावसंख्या पुन्हा पुढे सरसवली ती म्हणजे 9 या धावसंख्येवर. धावा एकेरी दुहेरीने पुढे सरसवते. ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मध्ये ते सज्ज आहे रोहन. डिपेड विकेटला एकच धाव येते. ज्ञानेश ऑफ ड्राईव्ह केला. सुरेख क्षेत्ररक्षण रोहन यांचं. एक्स्ट्रा कव्हरला जरा टाळे होऊन जाऊन त्या रोहन साठी चेंडूवर पूर्णपणे झोकून दिला. एकच धाव येते. एकने धावसंख्या पुढे सरसावली 11 वर
धावा झाल्या फलकावर 11. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातला. सेकंड फलंदाज रिजवान. बघा षटकाचा शेवटचा चेंडू आहे, कशा प्रकारे फेस करतोय या चेंडूला. पुढे सरसवताय तिथे मात्र फलंदाज बाद. रिजवान बॅक टू द पवेलियन. सफलता प्राप्त होते गोलंदाज राहुलला. सात धावा खर्च केला या षटकामध्ये गोलंदाज राहुलने. मेहुल संघाचा कर्णधार जिथे कुठे असेल तिथे आमचा आवाज ऐकत असेल तर लवकरात लवकर यायचंय समालोचन कक्षाकडे. अजून शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज मोन्या. पहिला चेंडू समोर टॅप केला आहे. क्षेत्रक्षण सज्ज आहे तिथे राहुल. एकच धाव येते. एकली धावसंख्या पुढे सरसवली 12 वर. तिसरे षटक मार्ग असे गोलंदाज मोन्याचा. केला फलंदाज रिजवान. विक्की. ब्लॉकरचा चेंडू होता ऑन साइडला खोदून काढलाय. सुरेख क्षेत्ररक्षण डीप मध्ये सुनील यांचा. एकच धाव येते. एकने धाव संख्या पुढे सरसावली 13 वर. अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज मोन्या. आतापर्यंत विचार केला मोन्याचा. सेकंड फलंदाज ज्ञानेश. सलामीचा फलंदाज जुने खेळपट्टीवर खेळतोय. पुन्हा एकदा ब्लॉकरचा चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षण माझे इथे सज्ज रोहन. एकच धाव येते. धावा फलकावर 14. एकेरी दुहेरी धावा येते त्या षटकामध्ये. 3 चेंडू झाले षटकातले. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे षटकातला. बघ कशा प्रकारे फेस करतोय पुढील 3 चेंडूला फलंदाज विक्की. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रातला. ब्लॉकरमध्ये चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. एकच धाव येते. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसले 15. एकेरी दुहेरी धावा येते त्या षटकामध्ये. मी विनंती करतो विजय स्पोर्ट्स संघात विजय स्पोर्ट्स संघाचा कर्णधारांनी यायचं आहे समालोचन कक्षाकडे. विजय स्पोर्ट्स ऑन साइडला खेळून काढला. चेंडू गॅप मध्ये. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. धावा झाल्या धाव फलकावर 19. 5 चेंडू 19 धावा. अजून एक चेंडू शिल्लक आहे षटकातला. ब्लॉकवरचा चेंडू तो ऑफ ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये जातो चेंडू. एकच धाव येते. एका धावावर समाधान मानायला गेले. एकने धावसंख्या पुढे सध्या 20 ने आणि 21 धावांचं लक्ष ठेवलंय ते जॉर्ज 11 संघासमोर रोज 11 संघाने. मी विनंती करतो विजय स्पोर्ट्स संघाच्या कर्णधाराला विनंती करतो लवकरात लवकर यायचं आहे. विजय स्पोर्ट्स गांधारी या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो यायचं आहे. विजय स्पोर्ट्स जिथे कुठे असेल माझा आवाज ऐकत असेल तर लवकरात लवकर यायचं आहे. विजय स्पोर्ट्स. हॅलो. विजय स्पोर्ट्स संघाचा कर्णधार जिथे कुठे असेल तिथे यायचंय लवकरात लवकर. विजय स्पोर्ट्स.
विजय स्पोर्ट्स 2 विकेट आहेत. 21 धावांचं लक्ष आहे. विकेट नंतर टॉस आहे. ते 21 धावांचं लक्ष ठेवलं ते जॉर्ज इलेव्हन संघासमोर. रोज इलेव्हन संघाने येणाऱ्या 3 षटकांमध्ये कशा प्रकारे धावसंख्या चेस करतो ते आपण बघणार आहोत. त्यासाठी आम्ही धावतं वर्ण ऐकण्यासाठी बोलवतो आमच्या समालोचक कक्षा आमचे साथी समालोचक रोशन संते, मॅन ऑफ फ्रॉम गारिवली. यायचं रोशन ते जॉईंट व्हायचं आहे. ओव्हर टू रोशन संते. धन्यवाद जितेश पाटील. तर विनंती असेल मेहुल इलेव्हन संघनायक तसेच विजय स्पोर्ट्स संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे. तत्पूर्वी आपण सामना बघतो. विजय स्पोर्ट्स संघनायक अनु यांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचे. तत्पूर्वी आपण सामना बघतोय, स्पर्धा बघतोय. किशोर स्मृती चषक सन 2017 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि मनोरंजन हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर सामना बघतोय आपण मैदानात दुसरा सामना जॉर्ज इलेव्हन ए विपक्ष रोज इलेव्हन या दोन संघांमध्ये. जॉर्ज इलेव्हन ए संघाने प्रथम नाणेफेक जिंकली होती आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. तर आमंत्रित केलं होतं रोज इलेव्हन संघाला फलंदाजीसाठी. निर्धारित 3 षटकामध्ये धावसंख्या लावली धावफलकावरती 20 धावा आणि 21 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे जॉर्ज इलेव्हन संघापुढे. सलामी आपण बघतोय स्ट्राईक एंडला स्ट्राईकला फलंदाज लॅबो आणि नो स्ट्राईकला फलंदाज रोहन. वैयक्तिक पहिलं आणि सांगित पहिलं षटक घेऊन तो गोलंदाज विकीचा वापर केलाय या पहिल्या षटकामध्ये संघनायकाने. स्ट्राईकला फलंदाज लॅबो. अवसाळी लागते. 1 धाव पूर्ण करतो. एका धावेने श्रीगणेश करतो. एका धावेने अकाउंट ओपन करतो फलंदाज लॅबो संघाचा आणि स्वतःच. तरी का पार्थिव असणारे कैलासवासी किशोर गोपीनाथ भोर यांच्या स्मरणार्थ आयुष अमित यादव तसेच अर्णव अमित यादव यांच्याकडून लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयाचे बाजी असणार आहे आणि लागोपाठच्या 3 विकेटसाठी विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचे बाजी असणार आहे. तसेच मेडन षटकसाठी 1000 रुपये बाजी असणार आहे. या सुवर्ण संधीचं कोण सोनं करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 2 धावा लागल्यात. बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाहीये. बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाहीये. पंचांशी वादावत करू नका. धावसंख्या 2. गोलंदाज तर पुन्हा एकदा विकी. ज्या विकीवरती विश्वास दाखवलाय संघनायकाने आतापर्यंत विचार केला तर अप्रतिम षटक आतापर्यंत हाताने दिसतोय गोलंदाज विकी. विजय स्पोर्ट्स संघनायक विजय स्पोर्ट्स संघनायक याचे नाणेफेकीसाठी अनिरुद्ध भोईर यांनी याचे नाणेफेकीसाठी तर स्ट्राईकला फलंदाज रोहन पहिल्यांदाच. धावसंख्या 2. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. स्ट्राईकला फलंदाज रोहन.
फक्त सन्मान देतोय चेंडूला. प्रथम शत्रुषण दाखवतो स्वतः गोलंदाज फलटूरमध्ये, तोपर्यंत एका धावेत चाव देता धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलक तब्बल 3 धावा लागले. षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा गोलंदाज विकीच धावसंख्या लागली धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा जॉर्ज 11 ए संघाच्या. पुढे चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसावला आता. गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सीमा पलीकडे. पहिला संघर्षमय चौकार येतोय लॅबोच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 7 धावा लागली धावफलकावरती. धावसंख्या 7. धावसंख्या 7. विजय स्पोर्ट्स संघात संगणक घ्यायचे किंवा कोणताही प्रतिनिधी जर इथे उपस्थित असेल विजय स्पोर्ट्स संघाचा. एक धाव पूर्ण करतोय आणि एक धाव डिक्लेअर झाली. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलक तब्बल 8 धावा लागल्यात. अप्रतिम फलंदाजी करतोय मूर्ती लहान. एक चेंडू शिल्लक आहे. मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे फलंदाज लॅबोची. चौकार मारल्यानंतर चेंडूला सन्मान देतोय आणि 1 धाव मिळतोय. धावसंख्या 8 धावा लागले धावफलकावरती. 21 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय हा संघ जॉर्ज 11 ए संघ. फक्त सन्मान देतो चेंडूला. एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय. एका षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 9 धावा. उर्वरित समय असणारे 12 चेंडू मध्ये 12 धावेची गरज. बारा चेंडू मध्ये 12 धावेचे समीकरण सोपं झालंय. जी प्रति षटकामागे 7.00 सरासरी होती आता मात्र सरासरी येते ती म्हणजे 6.00 ची सरासरी ठेवावी लागेल प्रति षटकामागे. तर सामना जिंकायचा असेल तर तो म्हणजे जॉर्ज 11 ए संघाला. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन गोलंदाज येतो रिजवान. रिजवानचा वापर केलाय या संघनायकाने. या दुसऱ्या षटकामध्ये विश्वास दाखवलाय आणि दुसऱ्या षटकामध्ये 5 रन केलंय गोलंदाज रिजवानला. 12 चेंडू मध्ये 12 धावेची आक्रमक रूप धारण केलंय फलंदाज लॅबोने. पुढील चेंडू पुन्हा एकदा फक्त दिशा देतो चेंडूला. एक धाव मिळते. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू येतो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या दुहेरी धावसंख्या 10 धावा लागल्यात. षटक क्रमांक दुसरा मार्गचा गोलंदाज रिजवानचं. पुन्हा एकदा फक्त दिशा देतो चेंडूला. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 11 धावा लागेल. 10 चेंडू मध्ये 10 धावेची गरज. विजय स्पोर्ट्स संघनायक शेवटचा कॉल असेल नाहीतर संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे. तर 5 मिनिटांमध्ये नाणेफेकीसाठी नाही आला तर त्या संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू होते बॅकवर्ड पॉइंट मध्ये. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलक तब्बल 12 धावा लागल्यात. अप्रतिम सुरुवात करतोय दोन्ही फलंदाज. फ्लाइंग स्टार करून दिलाय आपल्या संघाला तो म्हणजे जॉर्ज 11 ए संघाला. फलंदाज लॅबो आणि फलंदाज रोहनने. 9 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. फुलटॉस चेंडू. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सीमा पलीकडे गोळीच्या वेगाने सीमारेषे बाहेर. 4 धावा. गुड शॉट. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलक तब्बल 16 धावा लागल्या. सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून देण्याचा चौकार येतोय लॅबोच्या बॅट मधून. फक्त आणि फक्त 5 धावेची गरज 8 चेंडू मध्ये. फक्त दिशा देतो चेंडूला. 7 चेंडू 4 धावांची गरज.
धावसंख्या आपण बघतोय धावफलकात तब्बल 17 धावा लागल्यात. 7 चेंडू मध्ये 4 धावेची गरज. एकदा फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करणार बॉडी लाईनचा चेंडू येतोय. 2 षटकांची सांगते. 2 षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धावफलकात तब्बल 18 धावा लागत. 6 चेंडू मध्ये 3 धावेची गरज. बघा सामना कोण जिंकेल एक मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. 6 चेंडू मध्ये 3 धावेची गरज. क्रिकेट मध्ये म्हटलं तर जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, शेवटची धाव जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत कोणतेही भाकीत करणं, कोणतीही आकाशवाणी करणं चुकीचं असतं. 6 चेंडू मध्ये 3 धावेची गरज. जर आजचा जर विचार केला तर प्रीमियर कॉलनी मैदानावरती एक सामना रंगला होता. तो म्हणजेच पडले विपक्ष आजदे संघाने तब्बल 76 धावांचा रतीब घातला होता 5 षटकामध्ये आणि 76 धावांचं आव्हान ठेवलं होतं. 8 चेंडू मध्ये 8 धावांची रती पडले संघाला आणि शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची रती पडले संघाला आणि षटकार मारला होता दिनेश पाटील, तो म्हणजे पडले संघाचा आणि सामना जिंकला होता. तर त्याच स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर मोठागाव संघाला सुद्धा पहिल्याच फेरीत बाद व्हावं लागलं होतं. गौरीपाडा संघाने तब्बल 7 धावांवरती मात केली होती मोठागाव संघाला. 6 चेंडू मध्ये 3 धावेची गरज. 2 केल्या तर संघ जिंकू शकतो याची नोंद घ्यायची. 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. असा एक सामना झाला होता ओरमच्या माध्यमातून रोहिंजनच्या नाईट टुर्नामेंट मध्ये. 6 चेंडू मध्ये 3 धावांचे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. संघनायकाने विश्वास दाखवला. गोलंदाज अभिषेक याच्यावरती नक्कीच चेंडू सोपवलाय अभिषेक याच्यावरती. मित्रांनो हा चेंडू नाही सोपवला संघनायकाने तर सामन्याचं भवितव्य सोपवलाय. हा सामना सोपवलाय संघनायकाने गोलंदाज अभिषेक याच्यावरती. 6 चेंडू मध्ये 3 धावेची गरज. रोंजनच्या नाईट टुर्नामेंट मध्ये असाच एक सामना झाला होता. सामना होता देसाई ए विपक्ष वडवली बी. 6 चेंडू मध्ये 4 धावांची गरज होती आणि एकच धाव दिली होती नितीन म्हात्रे ज्युनियर याने आणि देसाई संघ तो सामना जिंकला होता. असं क्रिकेट आहे कोणत्याही क्षणी नक्कीच चित्र पलटू शकतं. 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज लॅबो. पहिला चेंडू दिशा देतो फक्त चेंडूला. चेंडू तडमन क्षेत्रामध्ये 5 चेंडू मध्ये 2 धावांच्या. कालच्या दिवसामध्ये जितेश पाटील जर आपण विचार केला तर एक सामना झाला होता 3 चेंडू मध्ये 1 धावेची होती आणि सामना गमावला होता तो म्हणजेच नॉट 7 संघाने तो सामना जिंकला होता. दिशा देतोय विजय चौकार येतोय लॅबोच्या बॅट मधून. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर या सामन्याचा मानकट आलाय नो डाऊट फलंदाज लॅबो. मी विनंती करतो केतन पाटील साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते सन्मानित करायचे. पण लॅबोला 3 उत्तुंग चौकार मारलेत. वेल प्लेड लॅबो आणि पुढच्या सामन्यासाठी ऑल द बेस्ट. नक्कीच आपण बघतोय आकाश देवळेकरच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य.